राम जय जय राम श्री 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 राम जय राम। नमस्कार। आज दिनांक 1 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम। नमस्कार। आज दिनांक 1 फेब्रुवारी। श्रीराम जय राम जय जय राम। देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम। आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे। परमेश्वराचा अंश प्राणीमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी आहे। पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा। जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो मी तो म्हणजे परमेश्वरच आहे। इथपासून घसरत तो म्हणतो मी त्याचा आहे आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही, इथपर्यंत तो खाली येतो। याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी अशी आपली पक्की भावना होते। पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना पण खरे आहे ते ओळखण्यासारखेच बोलतो। जसे एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, आमचे स्नेही गेले। याचाच अर्थ समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो। म्हणजे अजाणता का होईना पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते। असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही आणि आपण म्हणजे देहच असे समजून तो वागत असतो। याला कारण ज्याचा खरा मी आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली। आता याला उपाय हाच की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे। तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आता मी जो देहरूप बनलो आहे तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे होय। याच जाणीवेची परमावस्था म्हणजे मी तोच आहे ही भावना होणे। हे कसे साधावे तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे। स्मरणाला उत्तम साधन म्हणजेच भगवंताचे नाव। म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल। खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला तरच त्याचं खरं महत्व आहे। एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते। तसेच परमार्थाचे हे आहे। मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते। दोघांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघे एकच आहेत। परमात्मा निर्गुण आहे, तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण देहातीत व्हायला। म्हणूनच देहबुद्धी सोडली पाहिजे। कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते, त्याखेरीज जाणणेच होत नाही। म्हणूनच परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा स्वरूप व्हायला। यालाच साधू होऊन साधूस ओळखावे, शिवो भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात। नामस्मरणाची चांगली धुंदी आल्या वाचून मी पण जात नाही। श्रीराम जय राम जय जय राम। खरं तर आपल्या देहबुद्धीमुळेच आपल्याला परमेश्वराचं विस्मरण झालेलं असतं आणि जोपर्यंत ही देहबुद्धी आपण विसरत नाही तोपर्यंत आपल्यातला मीपणा, अहंकार जाणार नाही आणि तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराची प्राप्ती कशी काय होऊ शकते। आपल्याला त्याच्या स्वरूप व्हावं लागेल।
त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्यातला हा मीपणा, हा अहमपणा बाजूला ठेवावा लागेल, त्याच्याशी अनुसंधान साधावं लागेल आणि तेव्हाच आपण त्याच्या जवळ जाऊ शकू आणि त्याची प्राप्ती करू शकू. म्हणूनच त्याचं नाम सातत्याने घेणं हे खरं तर आवश्यक आहे. असं हे आपल्या गुरुने दिलेलं नाव आपण सातत्याने घेतलं तर निश्चितपणे आपल्या आयुष्यातलं जे शाश्वत साध्य आहे भगवत प्राप्तीचं, ते आपण निश्चितच गाठू शकू. म्हणूनच आपल्या गुरुचरणी ही प्रार्थना करूया की या नामाची धुंदी आम्हाला चढू दे आणि आमच्या परमेश्वराची प्राप्ती आम्हाला होऊ दे. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.